नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी 26 जानेवारी 2024 ह्या दिनाचा प्रजासत्ताक दिनाविषयीचा मराठी निबंध घेऊन आलेले आहे। पण हा निबंध सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या व सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात 26 जानेवारी 2024 चा मराठी निबंध। आपल्या देशात 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो। 1950 मध्ये या दिवशी भारताने आपल्या संविधानाला अधिकृतपणे मान्यता दिली आणि ते एक पूर्ण स्वायत्त राष्ट्र बनले। B.R. आंबेडकर यांसारख्या महान पुरुषांनी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपले प्राण दिले, त्यांनी राज्यघटना आणण्यात मदत केली, जो देशाचा मूलभूत कायदा आहे। परिणामी 26 जानेवारी ही राष्ट्रीय सुट्टी बनवण्यात आली आणि तेव्हापासून भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून सन्मानित करण्यात आले। स्वातंत्र्यानंतर राष्ट्राला अधिकृत राज्यघटना नव्हती आणि त्याऐवजी त्याचे नियम पुनर्लिखित वसाहती कायद्यावर आधारित होते। अशा प्रकारे आपल्या राष्ट्रासाठी अधिकृत राज्यघटना तयार करणे हे भारत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेच्या मान्यवर सदस्यांनी परिश्रमपूर्वक काम केले आणि आपल्या संविधानाच्या निर्मितीसाठी लढा दिला। आपल्या राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकर होते। आपले संविधान जे जगातील सर्वात मोठे संविधान आहे। आपल्या संस्थापकांनी इतर राष्ट्रांच्या असंख्य संविधानांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर तयार केले होते। यावरून हे महापुरुष किती वचनबद्ध आणि ज्ञानी होते हे दिसून येते। राज्यघटनेची निर्मिती अशा पद्धतीने झाली। राज्यघटना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात पूर्ण झाली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने पारित करूनही 26 जानेवारी 1950 पर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही। भारताच्या स्वराज्याच्या लढ्यात 26 जानेवारीने महत्वाची भूमिका बजावली होती हे नमूद केले पाहिजे। 29 डिसेंबर 1929 रोजी लाहोर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य संपूर्ण स्वातंत्र्य हे भारताचे राष्ट्र म्हणून नियुक्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। शिवाय पूर्ण स्वराज्य दिन 26 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जाईल असा निर्धार करण्यात आला। 26 जानेवारी 1930 रोजी प्रथमच संपूर्ण स्वातंत्र्य दिन अधिकृतपणे साजरा करण्यात आला। 1947 पर्यंत ते त्याच प्रकारे पाळले गेले। आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन झाला। मात्र भारताच्या स्वातंत्र्य युद्धात 26 जानेवारीचा दिवस महत्वाचा होता, त्यामुळे 26 जानेवारी ही नवीन राज्यघटनेची सुरुवातीची तारीख म्हणून निवडणे सर्वांच्या हिताचे होते। भारताच्या प्रत्येक भागात लोक प्रजासत्ताक दिन साजरा करतात। हा दिवस भारताचे स्वातंत्र्य आणि राज्यघटना साजरा करतो। प्रजासत्ताक दिनी शाळा आणि विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो। संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरव करणारे सांस्कृतिक उत्सव आयोजित केले जातात। नवी दिल्लीतील इंडिया गेटवर भारतीय राष्ट्रपती राष्ट्रध्वज उंचावतात। नवी दिल्लीतील सर्वात महत्वाची परेड राजपथावर आयोजित केली जाते। परेडचे नेतृत्व भारताचे राष्ट्रपती करतात आणि संरक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते। हा प्रसंग केवळ भारताच्या लष्करी क्षमतेवर प्रकाश टाकत नाही, तर तिची समृद्ध सांस्कृतिक विविधताही अधोरेखित करतो। देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात येतो। भारतभर लोक प्रजासत्ताक दिन साजरा करतात। हा दिवस संविधान आणि भारताच्या स्वातंत्र्याचा सन्मान करतो। शाळा आणि संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिनी देशाचा ध्वज फडकवला जातो। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरव करणारे सांस्कृतिक उत्सव देशभरात आयोजित केले जातात। तर अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाविषयीचा मराठी निबंध संपलेला आहे। जर मुलांना तुम्हाला हा आजचा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।